चला मल्हार रॉक्स एक खेळाडू आमच्यापर्यंत या ठिकाणी पाठवायचा आहे। दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय स्काय लेवल याने देखील आपला एक खेळाडू स्काय लेवलचा आमच्यापर्यंत आला आहे। धन्यवाद। आणि मल्हार रॉक्स आपणच विनंती असेल, चला एक खेळाडू पाठवायचा आहे, नाहीतर आपल्याला पेनल्टी दिली जाईल याची नोंद घ्यायची। हा चला दोन्ही संघाचे आमच्यापर्यंत खेळाडू आलेत। धन्यवाद। मनीष आणि पांडुरंग सलामीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या बाजूला गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आपण पाहतोय। विवेक लोंढेला प्रचारण केले। पहिल्या षटकामध्ये चेंडू हातामध्ये सुपूर्द गेलाय। पहिल्या चेंडूवरती मोठा फटका कव्हर रिजन मध्ये पाहायला भेटतो। एक्स्ट्रा कव्हरला माफ करा। आणि पहिल्याच चेंडूवरती 1 धावांची मोहर तर लागली आहे। आपण या ठिकाणी पाहतोय संघाचं श्रीगणेश झालंय, संघाचं खातं या ठिकाणी ओपन केलं जाते। विवेकला आपण पाहतो एक उच्च दर्जाचा क्रिकेटर आहे आणि त्याने चेंडूला स्टीअर केलंय। एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्र आहे त्याला बीट करतोय आणि बरोबर कुठेतरी संधी निर्माण झाली होती। एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर करताना आपण या ठिकाणी पाहतोय आणि 2 धावा मात्र या चेंडूवरती देखील मिळतील आणि धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल 3 या आकड्यावर। लाईव्ह आहे। पुन्हा एकदा आपण या ठिकाणी पाहू शकतो हलक्यात आणि कुठेतरी पहिल्या षटकामध्ये सावध पवित्रा घेतलाय आणि आतापर्यंत त्याच्यामध्ये कामयाब ज्युनियर बॅटर झाले। म्हणजेच पहिल्याच चेंडूवरती 1 धाव, त्याच्यानंतर 2 धावा आणि त्याच्यानंतर 1 धाव मात्र आली आहे। आणि नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांचं सहकार्य या स्पर्धेच्या माध्यमातून आयोजकांना लाभलं आहे त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत आणि अभिनंदन असेल। निर्धाव खेळीची सांगता झाली आहे। पुढे एकदा आपण या ठिकाणी पाहतोय बॅटची एज घेतली आहे। लॉंग स्टॉप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, फील्ड करतोय तद्वर मला वाटतं 1 धाव मात्र मिळते। आपण या ठिकाणी पाहू शकतो आपण जर पाहिलं तर धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले नाही आहे। आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ संपन्न झाला आणि धावसंख्या 5। पुढे एकदा शेवटचा चेंडू 1 धाव मात्र नक्कीच 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये चेंडू फील्ड होतोय आणि 1 धाव मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा मिळेल। धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले। पहिले षटकाचा सांगता होते आणि 6 या सिंगल वडापाव दिया बस क्या फोन करो ना उसका खा तो रहे सब उधर दबा के क्या लेके आया वेज है तो नॉन वेज खाते हो कुछ भी चलेगा ना। एक साथ लेके आता नक्कीच जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये। पहिल्या षटकाचा अंत होतोय सांगता होते। धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचली आहे तर फक्त 6 म्हणजे सलाद बाप खेळ विवेकच्या माध्यमातून राहिले आहे। आपण या ठिकाणी पाहू शकतो याच्यानंतर या स्पर्धेची एक वेगळी ओळख असा सामना प्रेक्षणीय सामना असेल। 40+ द्वारकामाई सेवा समिती आणि त्याच्या बरोबरीने आपण पाहतोय पीडी बॉईज एक नक्कीच चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल। या ठिकाणी आपण या ठिकाणी पाहू शकतो 2 धावा मात्र मिळत आहेत आणि धावसंख्येचा ग्राफ मात्र वाढलाय, जाऊन पोहोचली आहे 8 या आकड्यावरती।
राजेश पुढे एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, कुठेतरी जागा बनवून मारण्याचा प्रयत्न होता, परंतु जागा काही शोधू शकला नाही आहे. चेंडू जातोय क्षेत्ररक्षकच्या हातामध्ये, म्हणजेच विकेटच्या मागे गॅदर केलं जात आहे. निर्धाव थोडीची सांगता झाली. चांगला खेळ राजेशच्या माध्यमातून पहिल्याच दोन धावांची मोहर. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बादची एज घेतली आहे. स्वतः यशस्वी आहे, चुकी करतोय आणि चुकीला माफी नाहीये. खेळ ड्रॉप केला जातोय. 2 धावा पुन्हा एकदा मिळतील. पहिल्याच 3 चेंडूवरती 4 धावा आल्यात आणि नक्कीच नाणेफेकीचा कौल जर पाहिलं तर स्काय 11 या संघाने जिंकला आणि कुठेतरी बॅटिंग करणारा प्राचारण केलं होतं मल्हार रॉक्स या संघाला. आणि आत्तापर्यंत जर पाहिलं तर फक्त 10 धावा. एका बाजूने दोन्ही संघांनी सुरुवात तर चांगली केली आहे, यात शंका नाहीये. आता बघा काय करते. चेंडू मारायचा होता अंधेरीला, चेंडू गेला बोरवलीला, असं काहीतरी चित्र पाहायला मिळते. परंतु 1 धाव मात्र रोखू शकणार नाहीये. धावसंख्या जाऊन पोहोचली डबल 1. अगदी बिनगडी बाद 11 धावा. दुसरं षटक मार्गस्थ असताना आपण पाहतो. चला, मैदानाच्या आतमध्ये जर कुणाला चावी बाईकची भेटली असेल तर आपण प्रामाणिकपणे आपण आणून द्यायचे. एक चावी पडली, जर कुणाला भेटली असेल तर आमच्यापर्यंत ऍक्टिव्हाची चावी या ठिकाणी कुठेतरी मिस झाली आहे मैदानामध्ये. जर कुणाला मिळाली तर प्रामाणिकपणे आपण आणून द्यायची. धन्यवाद. चला, पुढे एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. काऊ कॉर्नरमध्ये क्षेत्ररक्षक आहे. 2 धाव तर नक्कीच मिळतील. आता ग्राउंड जर पाहिली तर थोडंसं काऊ कॉर्नरला थोडंसं मोठं आहे, त्यामुळे 2 धावा तर मिळत आहेत आणि धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली आहे 14 या आकड्यावर. दुसरं षटक अजूनही मार्गस्थ करा. दुसऱ्या षटकाची सांगता होते. या षटकामध्ये देखील धावसंख्या फक्त 8 निघाली आणि पहिल्या षटकामध्ये 6, म्हणजे 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 14. चांगला सावली पण आणि बघायला पण चांगला वाटतं. चला, विवेकला आपण पुन्हा एकदा पाहतोय. एक विवेकने चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये केली. त्याच्यानंतर दुसरा विवेक हलक्या हाताने चेंडूला क्लिअर केलंय. एकच धाव थर्डमॅन क्षेत्रामध्ये पाहायला मिळाली. पहिल्याच चेंडूवरती एका धावेची मोहर तर लागली आहे आणि आपण पाहतोय तिसरं षटक मार्गस्थ असताना आपण या ठिकाणी पाहू शकतो. धावसंख्या झाली आहे ती 15. लॉस ऑफ 0 विकेट. चांगली पार्टनरशिप. धावा जरी कमी बनल्या असल्या तरी सुद्धा एक चांगली पार्टनरशिप. नेट कट ज्याला म्हटलं जातं असा फटका आपल्याला पाहायला मिळतो. पहिल्याच 2 चेंडूवरती 2 धावा मात्र माफ करा, व्हाईट चेंडू पहिल्याच 2 चेंडूवरती 2 धावा. त्याच्यानंतर तिसरा चेंडू वाईट आपल्याला हाताळताना पाहायला भेटला. कुठेतरी या षटकामध्ये सावध पवित्र घेताना आपल्याला पाहायला मिळते आणि पुन्हा एकदा 1 धाव मिळेल. तिसऱ्या षटकामध्ये विवेकच्या माध्यमातून आतापर्यंत पाहिले तर 4 धावा खर्च होत आहेत आणि धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली आहे 18 या आकड्यावरती. पहिलं षटक जर पाहिलं तर फक्त 6 धावा विवेकने खर्च केल्या. त्याच्यानंतर पुन्हा एकदा राजेशच्या माध्यमातून 8 धावा खर्च केल्या. यावेळी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न स्वतः जातोय, परंतु त्या ठिकाणी पोहोचू शकत नाहीये. आपण जर पाहिलं तर एक धाव पुन्हा एकदा या ठिकाणी मिळते. आपण या ठिकाणी पाहू शकतो. नक्कीच धावसंख्या जर पाहिली तर 19 वरती जाऊन पोहोचली.
एका बाजूला बॅटर आपण पाहतोय, एका बाजूला मनीष, दुसऱ्या बाजूला पांडुरंग. फलंदाजी करताना चांगली पार्टनरशिप या शब्दाला क्रिकेटमध्ये महत्त्व असतं, ते चित्र मात्र दोघांनी पेश केले. एका बाजूला पांडुरंग, दुसऱ्या बाजूला मनीष असेल आणि चांगला खेळ त्याच्या माध्यमातून राहिला. चेंडू होता स्लॉट मध्ये, त्याला पाठवलंय पार्किंग प्लॉट मध्ये, 6 धावांची मोहर लावली. येतोय षटकार. मनीषच्या बॅटमधून एक धमाका पाहायला भेटला. देर से आहे लेकिन दुरुस्त आहे असं म्हणायला अवघड ठरणार नाहीये, कारण का कुठेतरी मेरिटवरती क्रिकेट घेताना आपल्याला पाहायला मिळाले. या षटकामध्ये पहिल्याच 3 चेंडूवरती सावध पवित्रा होता आणि 4थ्या चेंडूवरती आक्रमकता दाखवली. पुढे एकदा पूल करण्याचा प्रयत्न यशस्वी तर झालाय. त्या ठिकाणी चुकी होते आणि चुकीला माफी नाहीये. चेंडू जातोय सीमारेषा पार, मिळतील धावा 4. येतोय चौका. नक्कीच मागच्या 2 चेंडूवरती 10 धावा येताना आपल्याला बघितला एक चांगला फटका आणि त्याच्यानंतर कुठेतरी हाफ ट्रॅकर चेंडू त्याच्यावरती देखील एक चांगला फटका, परंतु खराब क्षेत्ररक्षण राहिलं होतं. या चेंडूवरती काय घडतंय? 3 षटकाची सांगता. ऑफिशियल पंच या बॉलच्या अगोदर ओव्हर झाली होती का? भरपूर होता बघा. तुला कायम लावायला लागणार सेटो ते बरं होतंय ना, झोपताना पण लावतो. आणि माझं काय माझा धंदा आहे ना, त्यामुळे मला माझं बोट वाकवायचं नाही. बोट असं नाही करायचं, ताटत ठेवायचं असतं, तेव्हा ते बरं होतं.
स्टीअर करण्याचा प्रयत्न पहिल्या चेंडूवरती एक धाव तर आली आहे. आपण जर पाहिलं तर विनोदला आपण पाहतोय धावसंख्या 30 लॉस ऑफ 0 विकेट. म्हणजेच एक चांगली पार्टनरशिप वारंवार सरांना झाली पाहिजे. एक सकाळपासून जर पाहिलं तर कुठेतरी चांगली पार्टनरशिप या मॅचमध्ये होताना दिसते. मोठा फटका परंतु उंची जास्त आहे, लांबी कमी आहे आणि पहिल्या विकेटचं पतन होतंय. गोल गौरेश चला जाऊया पुण्याच्या एकदा मैदानाच्या आतमध्ये. पहिल्याच आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. पहिल्या चेंडूवरती 1 धाव आणि त्याच्यानंतर विकेट. मोठा फटका आपल्याला पाहायला भेटतोय काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये. त्या ठिकाणी प्रोडक्शन आहे. आपण जर पाहिलं तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सिद्धेशला पाचारण केलंय आणि पहिल्याच चेंडूवरती 2 धावांची मोहर लावली आहे. धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचली आहे 33-3. आणि एक मोठी धावसंख्या आपल्याला होताना पाहायला मिळते. आपण जर पाहिलं तर पुण्याचे एकदा डाव्याशीच्या बाहेर जाणारा चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. बाईच्या स्वरूपामध्ये 1 धाव मिळते आणि धावसंख्येचा ग्राफ मात्र वाढलाय. धावसंख्या मात्र जवळ पोहोचली आहे 34 या आकड्यावरती. 4थं षटक प्रगतीपथावरती असताना आपण या ठिकाणी पाहू शकतो. नक्कीच कुठेतरी या मॅचमध्ये दोन्ही संघ चांगले खेळलेत आत्तापर्यंत. नक्कीच सबमरीन डिलिव्हरी क्रिकेटमधलं ब्रह्मास्त्र हाताळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. नक्कीच या चेंडूवरती देखील 1 धाव मिळते. धावसंख्या 35 लॉस ऑफ 1 विकेट. एका गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 4थं षटक प्रगतीपथावरती असताना धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. आपण पाहू शकतो 35 या आकड्यावरती. कामगार नगर प्रीमियर लीग 2025 हा महासंग्राम एक ऐतिहासिक मैदान म्हणजेच दादर आज छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण या मैदानावरती आपण ही स्पर्धा खेळवतो. नक्कीच एक देखणं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. हॅलो, चला थोडीशी घाई करा विनंती असेल. शेवटचं षटक असेल, स्टॉक ओव्हरचं षटक आणि नक्कीच प्रसाद ला आपण पाहतो. पहिला चेंडू कुठेतरी प्रसादला पाहतोय. पहिल्या चेंडूवरती आपण या ठिकाणी पाहू शकतो 2 धावा आल्यात आणि आपण जर पाहिले तर शैलेश खरात कुठे असतील त्याने व्यासपीठावरती यायचंय. शैलेश खरात. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्यात. शेवटचं षटक हाणामारीचं षटक
त्या षटकामध्ये मोठे फटके येताना आपण कित्येकदा पाहिलेत, परंतु येणारे 5 चेंडू निर्णायक असतील या मॅचमध्ये. धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचली आहे 37. पुढे एकदा मोठा फटका पाहायला मिळतोय. काऊकॉर्नरच्या डोक्यावरून पाठवलंय, परंतु त्या ठिकाणी प्रोडक्शन आहे. झेल टिपला जातोय, संपतोय बॅटर या ठिकाणी. आपण जर पाहिलं तर सिद्धीचा खेळ. मनीषचा खेळ मात्र या ठिकाणी संपतोय. एक षटकार याच्या माध्यमातून पाहिला, एक चांगली बॅटिंग राहिली. न्यू बॅटर इन होतोय प्रवीण राऊतला. आपण पाहतो येणारे निर्णायक चेंडू असतील फक्त 4. आपण व्यासपीठावरती पाहतोय सतीशजी देवळेकर साहेब हितचिंतक. आपण जर पाहतोय सुशांत डेकोरेटर्सचे मालक आहेत आणि नक्कीच त्यांच्या माध्यमातून चांगले काम केलं जाते. त्यांचंच तो या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत असेल. कोणाची एकदा चांगला फटका, देखना फटका पाहायला भेटतोय. चेंडू जातोय अगदी मिडविकेटला मार्गस्थ झाला होता आणि 2 धावा मात्र या ठिकाणी मिळतील. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली आहे 39. धावसंख्या 39. फुलटॉस चेंडू त्याच्यावरती केल्या प्रहार. मिडविकेटला क्षेत्ररक्षक आहे, थोडासा वेगाने येतोय आणि चांगली फेकी देखील पाहायला मिळते. धावसंख्या 40. शेवटचे षटक मार्ग असताना आपण पाहतो द्वारकामाई सेवा संघ आणि पीडी ग्रुप यांच्या माध्यमातून याच्यानंतरची मॅच एक प्रेक्षणीय सामना आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा आपण पाहतोय कव्हरमध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. 2 धाव मात्र नक्कीच या ठिकाणी मिळतील. 2 धाव मिळत आहेत आणि धावसंख्या मात्र वाढली आहे. धावसंख्या पोहोचली आहे 42. चला शेवटचा षटक मार्गस्थ होतोय आणि शेवटचा चेंडू असेल. एक धाव तर मिळाली आणि पहिल्या इनिंगचा खेळ संपन्न होतोय. धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचली आहे 43. 44 धाव बनवायचे 44. नक्कीच याच्यानंतर एका बाजूला द्वारकामाई सेवा संघ तर दुसऱ्या बाजूला संघ असेल पीडी ग्रुप. नक्कीच एक नामवंत क्रिकेटर ज्यांची या मैदानामध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली आपण पाहतोय. एका बाजूला संघ असेल द्वारकामाई सेवा संघ, खेळाडू असतील विश्वास देवरुकडे, त्याच्यानंतर सुरेश परणे, महेश पवार, सुरेश देवरुकर, अजित घुंगुरकर आणि विनायक पानसारे, अनिल मोहिते, निलेश सावंत, जॉन कोता आणि त्याच्यानंतर कमलकर मासिये, त्याच्यानंतर कमलाकर मासिये, रंगराव माने. त्याच्यानंतर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय चला एका बाजूला द्वारकामाई सेवा संघ समिती तर दुसऱ्या बाजूला पीडी ग्रुप असा एक देखना सामना प्रेक्षणीय मॅच आपल्यासमोर रंगताना पाहायला मिळेल.
नक्कीच द्वारकामाई सेवा संघ नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि खरोखरच सर्वप्रथम निर्णय घ्यायचे. गेल्या वर्षी आम्ही या संघाबरोबर आमचे अपोजिट संघ आहेत अँडी प्रकाश यांच्याबरोबर आम्ही गेल्या वेळा त्यांनी पण खूप चांगली आमच्याबरोबर चुरशीची मॅच झाली होती आणि आम्ही जिंकलो होतो. आणि आमच्या संघाच्या वतीने सर्व आमचे प्लेयर म्हणतात की आपल्याला बॅटिंग साईड आमची खूप चांगली आहे, त्यामुळे आम्ही पहिल्यांदा बॅटिंग करायला निघलो होतो. आणि नक्कीच सकाळपासून आपण पाहतो सर्वांनी फिल्डिंग घेतली होती, पण तुम्ही प्रेक्षणीय सामन्यामध्ये बॅटिंग घेतली आणि नक्कीच सगळे चांगले क्रिकेटर ज्यांनी आत्तापर्यंत 40+ चांगले क्रिकेट खेळले आणि नक्कीच हे आयोजन आपण पाहतोय त्याबद्दल तुम्ही काय सांगा? आयोजन खूप चांगलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्याकडून पुरस्कृत खूप चांगल्या प्रकारे प्रत्येक वर्षी सामने चांगल्या प्रकारे भरवले जातात आणि पंच पण खूप चांगले असतात, ऑर्गनायझर खूप चांगलं असतं. आणि ह्याच्या पाठीमागचं उद्दिष्ट म्हणजे आमचं जे कामगार नगर आहे ते पूर्ण विखुरलं गेलेलं आहे आणि सगळे आजूबाजूला राहायला गेले डोंबिवली विरार वगैरे इकडे. तर याच्यातून एक उद्दिष्ट म्हणजे सगळे एकत्र येतात, एकत्र क्रिकेट खेळतात, एकोपा वाटतो. जसं पहिलं कामगार नगर होतं तसं प्रफुल्लित झाल्यासारखं वाटतं, पूर्ण मैदान भरल्यासारखं वाटतं. आणि ऑर्गनायझर जे आहेत, जे नियोजक आहेत ते म्हणजे सर्वांना जेवण पाणी वगैरे सगळ्या गोष्टीची उत्तमच काळजी घेतात. त्याबद्दल त्यांचे हार्दिक आभार आणि धन्यवाद. आणि असेच ते प्रत्येक वर्षी संघाची हे सर्व खेळाडूंना एकत्र बोलवून त्यांनी पुन्हा पुन्हा मॅचेस भरावे आणि खूप चांगलं कार्य करतात. धन्यवाद. नक्कीच सकाळपासून आपण पाहतोय त्यांच्या माध्यमातून आयोजकांच्या वतीने चांगलं कार्य तर केलं. आम्ही विविध ठिकाणी जात असतो आणि असंच काहीतरी चांगला प्रयत्न त्यांच्या माध्यमातून केला जातो. आपण जाऊया दुसऱ्या बाजूला. नाणेफेकीचा कौल तुमच्या बाजूने गेला नाही आहे आणि प्रथम बॉलिंग करायचे तर किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल, कारण का मोठमोठे बॅटर त्यांच्याकडे आहेत. नमस्कार. मला तर असं वाटतं आहे त्यांच्याकडे उत्कृष्ट बॅट्समन आहेत. अजित बुजुर्ग कदाचित त्यांचं पूर्ण कोल्हापूरमध्ये नाव आहे, परंतु आमच्याकडे अँडी मनसे, प्रकाश आंबेडकरनी स्वतः आणि असे भरपूर आमच्याकडे चांगले चांगले बॉलर आहेत. भले त्यांनी शाहूवाडीतून आमच्या रंगमामाला आणलं असेल, परंतु तरी आम्ही रंगमामाच्या बॉलिंगवर एक 6 बॉलला 1-2-3 6 तर मारू हे नक्की आहे. पण ठीक आहे, 30च्या आत ऑलआउट करू शकतो. आम्ही 30 रनच्या आतमध्ये ऑलआउट करू. आणि नक्कीच तुम्हाला सुद्धा तोच प्रश्न, कारण की आयोजन तर भव्यदिव्य आहे आणि 1 वर्षानंतर म्हणजेच गेली 6 वर्ष एक देखणं आयोजन पाहायला भेटते. सर्वांना एकत्रित ठेवण्याचं काम आयोजकांच्या वतीने केलं जाते आणि ही खूप मोठी गोष्ट आहे. त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगा? गेली 6 वर्ष KPLच्या नावाने जे कार्यक्रम हे करता येतील, जसं IPL होतं तसं हे KPL होतं आहे. गेली 6 वर्ष बाबू सनस, सचिन पटेल हे खूप मेहनत करतात आणि सगळ्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे इथे खूप वातावरण पण खूप चांगलं राहतं. त्यामुळे सगळ्यांना मजा येते. सगळे खेळ मैत्रीच्या ह्याच्यामध्ये खेळतात सगळे. खूप मजा येते सगळ्यांना आणि असंच त्यांनी पुढे चालू राहावं हे कार्य. त्यांना आमच्याकडून सगळ्यांकडून शुभेच्छा पुढे ग्रुप करतो. नक्कीच जास्त वेळ घेणार नाही आणि नक्कीच या ठिकाणी मान्यवर आहेत त्यांचं सुद्धा मनोगत आपण 2 शब्दामध्ये आहे, कारण का सर्वजण साहेब बोलत आहेत. आणि नक्कीच ठीक आहे धन्यवाद. आपण जाऊया पुढे एकदा दुसऱ्या बाजूला कॅप्टन आहेत त्यांना बोलायचं आहे. ॲक्च्युली कसं आहे, कोणी जरी जर कामगार नगरमध्ये कुठलेही कोण खेळलं आणि कोण जिंकलं तर जिंकणार आहे फक्त कामगार नगरच. हे सगळे सर्वांनी दक्षता घ्यायची आहे आणि चांगल्या प्रकारे सगळ्यांनी खेळ खेळायचा आणि खेळ दाखवायचा आणि सगळ्यांना सहकार्य करायचं. धन्यवाद. नक्कीच दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. धन्यवाद. मॅच ऑन करायचे विनंती असेल, ऑफिशियल पंच असतील मॅच ऑन करा. अगदी नक्कीच
मल्हार रॉक्स तुमचा प्रतिनिधी पाठवा इकडे स्टेज जवळ. मल्हार रॉक्स हॅलो. व्हाईट बॉलचा इशारा. जवळजवळ 8,000 प्रेक्षकांनी भरलेलं आहे शिवाजी पार्क मैदान. कामगारनगर प्रीमियर लीग पाहण्यासाठी भरलेली ही अतूट गर्दी. पुढचा चेंडू आनंदासाठी आणि हा व्हाईट बॉलचा इशारा. थँक्स. एक रन विशाल बॅटिंगसाठी आणि आनंद हरुडे बॅटिंगसाठी. सुंदर बॅटिंगचं प्रदर्शन या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. याआधी खेळलेला बॅट्समन सिद्धेश उत्कृष्ट बॅटिंग. त्याची आई पाहत होती त्याची बॅटिंग आणि सुंदर शॉट आनंद हरुडेचा. मला या ठिकाणी एकच धाव मिळेल. सुंदर सुंदर क्षेत्ररक्षण. यूट्यूब चाललेला लाईव्ह आहे. यानंतर होणारा सामना 40 वर्षावरील तरुणांसाठी आहे. सुंदर शॉट विशाल पाटील यांचा आणि मला 4 धाव नाही पण इथे थांबवले आहेत. या ठिकाणी 2 धाव मिळालेले आहेत. सुंदर बॅटिंग ऑफच्या दिशेने मारलेला शॉट. धन्यवाद. पुढचा चेंडू विशालसाठी ऑफच्या दिशेने फिरलेला. मला वाटतं या ठिकाणी एकच धाव मिळालेली आहे. विशालला थांबण्याचा इशारा. आनंद बॅटिंगसाठी तयार. धनाजी पाटीलच्या टीमच्या प्रॅक्टिसची तयारी. रामराव माने समोरची बॅटिंग पाहत आहेत. पुढचा चेंडू आनंदासाठी. हा बॉल डॉट बॉलचा इशारा. एक मिनिट. एक सांग स्कोर काय रे. स्कोर काय सांगा लवकर. 9 धावा झाल्यात. 9 धावा. 9 धावा या ठिकाणी झालेल्या आहेत. सुंदर अंपायर. विशाल पाटील बॅटिंगसाठी तयार. बोला. नारदोला टाइम मैदानाचा उत्कृष्ट खेळाडू धनराज चव्हाण उर्फ अच्चू या ठिकाणी आपली उपस्थिती दाखवलेली आहे. धन्यवाद. धन्यवाद. आणि पुढचा खेळाडू विशालसाठी
हो 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 आणि वाईट बॉलचा इशारा. धन्यवाद अंपायर. समोरून चाणीवाला जात असताना लाईव्ह त्यांनी रात्रभर ते अथक प्रयत्न केले, अथक मेहनत घेतलेली आहे. जर या स्टेजच्या समोर तिघे जण उभे आहेत ना, मला याचं नाव माहिती नाही. हे तिघांनी बाजूला ना. बाबू 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 बाप्या आणि तुम्ही तिघांना नाम बाजूला ना जरा प्लीज. माहिती हां हां मॅच चालू करा प्लीज. पुढचा चेंडू आनंदासाठी. सुंदर शॉट या ठिकाणी प्लेस केलेला आहे. काही ड्रॉप या ठिकाणी आहे. हो 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 एकच धाव या ठिकाणी. दुसऱ्या ओव्हरमध्ये 2 बॉल या ठिकाणी झालेले आहेत. शॉट, बुलेट शॉट, बाउंड्री. 4 धावा, 1 नंबर. विशाल पाटील यांचा सुंदर शॉट, लेगच्या दिशेने मारलेला सुंदर शॉट. जवळजवळ तिथे 300 मुलांना उठून पार झालेला हा बॉल. 1 नंबर बुलेट शॉट. पुढचा चेंडू विशालसाठी. पुन्हा फिरकवण्याचा प्रयत्न, परंतु डॉट बॉल या ठिकाणी म्हटलं जाईल. सुरेश देवरुखकर सुरेश देवरुखकर कुठे असतील तर त्यांनी स्टेजशी संपर्क साधावा प्लीज. समोर उभे राहू नका. 40 वर्षावरील तरुणांनो त्या साईडला या. सुंदर शॉट. 6 जरा पाहायला मिळत ना बॅटिंग. जरा या साईडला उभे राहा प्लीज. 20 बॉलमध्ये 22 पाहिजेत. 20 बॉलमध्ये 22 पाहिजेत, लक्षात घ्या. टेम्पो चाललाय मध्ये टेम्पो चालला. जागा द्या त्याला पहिला. अभि बाजूला हो. 19 सुंदर शॉट. ओ डॉट बॉल. आता 18 बॉलमध्ये 22 पाहिजे. अजून एकही विकेट पडलेली नाहीये. 18 बॉलमध्ये 22 धावा पाहिजे. अरे ओव्हर 2 ओव्हर 12 बॉलमध्ये 18 बॉलमध्ये वेळ पाहिजे. 18-22 ना. 18-22. चला चालू करा मॅच प्लीज. ह्याच्या पुढची मॅच अटीतटीची मॅच आहे. सुंदर शॉटचा प्रयत्न आनंदाचा. मला त्या ठिकाणी 1 धाव मिळेल.
17-21. खाया येवले ऑफच्या दिशेने फिरवला चेंडू. मला वाटतं या ठिकाणी एक सुंदर क्षेत्ररक्षण, एक नंबर सुंदर क्षेत्ररक्षण या ठिकाणी म्हणता येईल. पुढचा चेंडू आनंदासाठी ऑफच्या दिशेने एक धावा. हा तिकडे पाहिजे आदर आलो. हो 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 एक नंबर कॅच मित्र, एक नंबर. सुंदर झेल. खूप खूप शुभेच्छा. हा चला पुढचा चेंडू विशालसाठी. शॉट ऑफ नंबर शॉट. आणि मला वाटतं या ठिकाणी बाउंड्री. 4 धावा. उत्कृष्ट हमाम चौका. हमाम एक नंबर. काम तमाम. विशाल पाटील यांची सुंदर बॅटिंग. ओके आता मला वाटतं या ठिकाणी हा सांगतो थांब. हा 14 बॉल मध्ये 15 पाहिजेत. 4 बॉल झालेले आहेत. 29 धावा झालेल्या आहेत त्याकडे. हो सुंदर एक धाव या ठिकाणी. या ओव्हर मधला हा शेवटचा चेंडू आहे आता. हा कोणाला थांब अंपर काय बोलतोय. हा एकच्या दिशेने फिरवला चेंडू. एक धावा मला वाटतं या ठिकाणी. 2 एकच धाव. अशा प्रकारे ओव्हर पूर्ण. थांबदारा ओव्हर पूर्ण. 12 बॉल मध्ये 13 धावा पाहिजे. लक्षात घ्या. आनंदा 12 बॉल मध्ये 13 धावा. ओके सर थँक्यू. विशाल तुझ्यासाठी मी इकडे आलोय. 12 बॉल 13 धावा. हा हा माझी मॅच पण आहे माहिती आहे. चालू अरे प्लीज वेळ झालेला आहे. अनेक मॅच अजून खेळायचे. सायकल स्वर जरा बाजूला चालवा. सायकल स्वर बाजूला तिथून. शाबाश थँक्यू मित्रा. वाले कैमरे पे कोई नहीं है सेंटर वाले. चला विशाल उभे राहा पटकन. अरे 13 कैमरे पे भाई. 12 बॉल 13 धावा. हाँ 8,000 प्रेक्षकांच्या उपस्थित झालेला हा सामना. हा बोला. ओके लॉंग ऑर्डरला पुढे घेतलंय. थोडं मागून धावा ते सांगितलेलं आहे. हो गॅपच्या ठिकाणी टाकलाय. परंतु सुंदर झेल आणि आनंद अशा प्रकारे झेल बाद झालेला आहे. आनंदाची कॅच या ठिकाणी बॉलरने घेतले. कॉट अँड बोल्ड. प्रवीण सुंदर कॅच. सुंदर विकेट. पुढचा बॅट्समन झालेला आहे प्रसाद निकम. भारदस्त शरीरयष्टी
6 फूट उंची. ए जितू, ए जितू. अकरा बॉल मध्ये 13 करायचे ना, लक्षात घ्या. गेले काय जा लवकर. मार्करचं कव्हर सॉलिड मारतो. मार्कर डेंजर मारतो तो. असं काहीतरी करतो ना. तिकडचा चला 3 वाजलेले आहे. 11 चेंडू खेळायचे. आणि दुसरा विकेट या ठिकाणी पडलेला आहे. 2 बॉल 2 विकेट. प्रसाद 0 वर बाद झालेला आहे. आणि अशा प्रकारे बॉलरला हॅट्रिक या ठिकाणी करता येईल. प्रवीण इकडून बक्षीस आलेलं आपल्याला. लक्षात घ्या प्रवीण, जर हॅट्रिक केलीस तर तोडसेकडून 500 आले. जीपे चला हॅट्रिकचा संदीप पाहूया आता आपण. 2 विकेट बॉलरला मिळालेले आहेत. बॅटिंग साठी मला हा खेळाडू अनमोल आहे. अनमोल आहे. याला चौक्या म्हणतात कारण त्याच्या नावातच त्याच्या बॅटिंग मध्ये चौके आहेत. विवेक लोंढे, फक्त विवेक लोंढेसाठी मी स्टेजवर आलेलो आहे. विवेक लोंढे तुम्ही आणि हॅट्रिक बघूया काय ते. लक्ष द्या प्लीज. भूषण थांब. हॅट्रिक भोगली. सुंदर बॅट्समन हॅट्रिक. आणि आता झालेली खबर, आमच्या महाराष्ट्र पोलीस दलात आमचा तरुण आज भरती झालेला आहे. कृपया हात वर करा. त्यांनी बंडू रावण आज पोलीस दलात भरती झालेला आहे. खूप खूप शुभेच्छा मित्र तुला. हाय वेलकम. मला थोडं मध्ये मध्ये इंग्लिश पण बोलावं लागतं कारण काय ही मॅच बघायला फॉनर पण आलेले आहेत. सुंदर बॅटिंग. एक मिनिट. वेलकम बॅक. सर्वच पुन्हा एकदा सरचे स्वागत. आपण जी मॅच पाहता एका बाजूला स्काय 11 आणि मल्हार रॉक्स दोन संघामधील मॅच आहे जिथे
टार्गेट आहे मॅचमध्ये. मल्हार रॉक्स या संघानं 44 धावांचं टार्गेट सेट केलं गेलं. धावा झाल्या 35-35, लॉस ऑफ 2 विकेट्स. 4 चेंडूचा खेळ संपला, 4 षटकांचा खेळ संपला. माफ करा, 36-36. 6 मध्ये 8 करायचे. येणारे 6 चेंडू शिल्लक आहेत. 6 बॉल आर रिमेनिंग अँड रिक्वायर्ड रन्स आर 8. 6 मध्ये 8चं समीकरण आहे. कोणता संघ बाजी मारेल, कोणता संघ इथून विजय प्राप्त करत टेबल पॉइंट वरती 2 धावांची कमाई करेल. येणारे हा एक षटक सांगून जाईल स्काय 11 की मल्हार रॉक्स 2 संघामधील ही बिग फाईट, बिग मॅच शेवटच्या ओव्हरमध्ये येऊन थांबले. अभि नाही तो कभी नाही, म्हणजे आता तुम्हाला करावं लागेल, नाहीतर पुन्हा एकदा 365 दिवस स्पर्धेत तुम्हाला वाट पाहावी लागेल. म्हणून आता करावं ना, दाखवण्यासाठी प्रयत्न फार महत्वाचे. प्रयत्नांती परमेश्वर. 6 बॉलसाठी गोलंदाजी टाकवरती शेवटचे षटक, जिथे बॉलर शेवटच्या षटकासाठी गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज माने यांना आपण पाहताय. 6 बॉल करायचे 8 धावा. जे 2 बॅटर आहेत विवेक लोंढे आणि विशाल, ही जी जोडी आहे ती मैदानावरती आहे. आणि त्या बॅटरला आपण स्ट्राईक रेटला पाहताय. गेल्या वर्षी या स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीज पटकावलेला खेळाडू आहे विशाल विवेक लोंढे याला आपण पाहताय. तर दुसऱ्या बाजूला एक अनुभवी खेळाडू गोलंदाजी ट्रॅकवरती उतरवलं गेलं. येणारे 6 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे मॅचमध्ये. डावपुऱ्या तसा गोलंदाज आहे. पहा, पहिलाच बॉलला हलक्या हाताने शेअर केला, ढकलून दिला. सिंगल कंप्लीट डेंजर एंडला थ्रो. इथे जर विकेट आली असती तर उलटकर निश्चित असता, मात्र सिंगल डबल मध्ये कन्वर्ट केलंय. क्रिकेट हा जर तरचा खेळ आहे. जर तर मध्ये क्रिकेटला जागा नाही, तसं जर तर शिवाय क्रिकेटही नाही. जर 5 झालं असं तर बरंच काही असतं, मात्र 5 झाले नाहीत. 2 धावा आल्या. आता 5 बॉलमध्ये करायचे आहेत जिंकण्यासाठी 6 धावा. 5 मध्ये 6चं इक्वेशन आहे. रणसंख्या 38च्या घरात. गोलंदाजी ट्रॅकवरती माने आहेत. पहिलाच बॉल जर पाहिला तर थोडंसं बाहेर ठेवण्याचा प्रयत्न झाला. दुसऱ्या बाजूला विवेक लोंढेच्या बॅटमधून समसरीचं क्रिकेट. यावेळी पहा, हलक्या हाताने ऑन साईडला स्टेअर काढण्याचा प्रयत्न. काय होतं मैदानावरती? बॅकअप 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 सुरू आहे. आपल्याला चुका टाळाव्या लागतील, चुका टाळाव्या लागतील. यावेळी पाहिलं तर अंपायरचा सिग्नल आपल्यापर्यंत येतोय. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 23 लेग पाय इंडिकेट करतो आणि आता लेग पायचा इशारा आपल्यापर्यंत पोहोचवला गेलाय. म्हणजे एक्स्ट्रा रन संघाच्या टोटलमध्ये ऍड होईल. रणसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचत 39 39च्या घरात. .5चा रिक्वायर्ड रन रेट स्क्रीनवरती आपण पाहताय. 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. लॉंग्स ऑफ रिझन मध्ये पुन्हा एकदा हलकीशी चुकी झाली. दुसरे धाव घेण्याचा प्रयत्न होईल, नाही होणार थांबवलंय. एक कॉलिंग गरजेचं आहे, कारण ज्यावेळी मगाशी देखील उल्लेख झाला की दोन्ही बॅटर मधला ताळमेळ, हा ताळमेळ असणं गरजेचं आहे. कारण ज्यावेळी तुम्ही एखादी गाडी रस्त्यावरून चालवत असता, तुम्हाला पिवळा सिग्नल दिसला की बघायचं असतं, रेड दिसला की थांबायचं असतं, हिरवा दिसला की निघायचं असतं. आता इथेही तेच घडलं. जसा नॉन स्ट्राईकडून सिग्नल आला नो, बॅटर दोन्ही थांबले आणि सिंगल धावेवरती रोखलं गेलं. 3 चेंडूचा खेळ संपलाय. आता येणारे 3 चेंडू शिल्लक आहेत आणि 3 बॉलवरती करायचे आहेत मॅचला जिंकण्यासाठी. धावा 4. 3 मध्ये 4 धावेची गरज आहे. मॅच अजूनही ऑन आहे. इथून एखादी विकेट आली, एखादा डॉट बॉल आला तर पुन्हा एकदा प्रेक्षकांना एक निश्चितपणे उलटवाद माल मिळेल. मात्र डॉट बॉल येईल का, विकेट येईल का, मैदानावरती त्याचीही चर्चा सुरू आहे. आपण सर्वजण पाहताय महाराष्ट्र नवनिर्माण सेना आयोजित आणि स्वर्गीय श्रीकांत ठाकरे साहेब पुरस्कृत कामगार नगर प्रीमियर लीग पर्व 6चा रणसंग्रामात थरार या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सर्वजण पाहतात. येणारे 3 चेंडू मैदानावरती शिल्लक आहेत आणि धावांची गरज आहे 4. गोलंदाज पुन्हा एकदा निघाला. यावेळी पुन्हा एकदा हलक्या हाताने शेअर केले. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॉलला कॅरी केलं गेलं. सिंगल रन्स पुन्हा एकदा कंप्लीट झाले. आता येणारे चेंडू शिल्लक आहेत 2.
2 मध्ये गरज आहे 3 धावांची. प्रत्येक चेंडूवरती अगदी प्रेक्षकांचे परत जिंकणारा सामना आहे. 2 वरती 3 धावेची गरज. इथून जर आणखी एखादा बॉलचा डॉट डिलिव्हर झाला तर निश्चितपणे कहाणी मिळेल. ती जरूर असेल. 2 मध्ये 3 ची गरज आहे. चर्चा तिथेही केली जाते की कशा पद्धतीने हा बॉल मैदानावरती खेळायला हवा. कारण क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये मित्रांनो तुमचे प्रयत्नही फार महत्वाचे. चर्चा केली गेली. दुसऱ्या बाजूला गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज माने यांना देखील पाहत आहे. मॅच अशा सिच्युएशन मध्ये येऊन थांबले. इथे हा जो बॉल आहे कदाचित या मॅचचा डिसायडर चेंडूही असू शकतो. इथे जर विकेट आणि डॉट बॉल झाला शेवटच्या बॉलवरती 3 धावा, मग कंपल्सरी ते 3 धावा काढायच्या आहेत. आणि तिथे जर फटका फसला तर मैदानावरती बरंच काही होईल. हा बॉल तितकाच निर्णायक आहे. गोलंदाज निघालाय पुन्हा एकदा. इथे बिग हिट बॉल निघून चाललाय प्रेक्षकांच्या भेटीला. ऑट फिनिश सरळ सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार.